Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. नारी शक्ती वंदन विधेयकासाठी 3 दिवसीय विशेष अधिवेशन. महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरनं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी. पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी 3 वाजता बोलण्याची शक्यता. महिला आरक्षणाशी संबंधित 3 दुरुस्ती विधेयकं लोकसभेत सादर. 3ही विधेयकांवरती विरोधकांचा आक्षेप. विधेयकाच्या समर्थनार्थ 251 खासदारांचं मतदान तर विरोधात 185 खासदार. 3ही विधेयकांवरती उद्या दुपारी 4 वाजता मतदान. सरकारकडनं विधेयकावरती चर्चेसाठी 12 तासांची वेळ मर्यादा निश्चित. लोकसभाध्यक्ष ओम बिर्लांची माहिती. नारी शक्ती नव्हे तर भाजप शक्ती विधेयक. 5 राज्यात निवडणुका असताना हे विधेयक आणणं गरजेचं नव्हतं. भाजपला हे विधेयक लादू देणार नाही. संजय राऊतांचा केंद्र सरकारवरती घणाघात. नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाचा मोर्चा. टीसीएस कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणाचा निषेध. वेगवेगळ्या हिंदू संघटनांसह महिला वर्गाचाही मोठ्या प्रमाणात मोर्चात सहभाग. नाशिकच्या आयटी कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणातील मुख्य सूत्रधार अद्यापही फरार. 20 दिवसांपासून निदा खान फरार. पोलिसांकडून अधिक तपास सुरू. नाशिक धर्मांतरण प्रकरणात आरोपीचं दिल्ली ब्लास्ट कनेक्शन असण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. मुख्य सूत्रधार निदा खानचा दिल्ली ब्लास्टमधील डॉक्टर शाहीनशी संबंध असल्याचा संशय. तपास यंत्रणांकडून सखोल चौकशी सुरू. अमरावतीच्या परतवाडामधील लैंगिक शोषण प्रकरणात 18 व्हिडिओ आणि 39 फोटो पोलिसांच्या हाती. मुख्य आरोपीसह 6 आरोपी अटकेत. आणखी 4 जणांची चौकशी सुरू. विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान. निवडणूक आयोगाकडून विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर. 23 तारखेला निवडणुकीची अधिसूचना जारी होणार. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.